नाफेड अंतर्गत उदगीर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन केलेला सोयाबीन खरेदी करण्यासाठी सोमनाथपूर येथील गोडाऊनमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून या खरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले आहे। यावेळी उपसभापती प्रीतीताई भोसले, ॲडव्होकेट पद्माकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सदस्य, शेतकरी व पत्रकार बांधव उपस्थित होते। कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्राची मान्यता सरकारनं आम्हाला दिलेली आहे। त्या माध्यमातून आमच्या भागातील सर्व शेतकऱ्याचा सोयाबीनचे जे काही उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आमच्या केंद्रावर आणून त्यांचे हमी भावाप्रमाणे माल घेण्यात येईल, तरी सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती। सर्व शेतकरी बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळ सभापती आणि उपसभापतीच्या वतीने नमस्कार। उदगीर तालुका व इतरत्र असलेल्या सर्व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरच्या वतीने आवाहन करण्यात येते की आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या हमी भावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करण्याचं केंद्र आज माननीय सभापती शिवाजी अण्णा हुडे, उपसभापती प्रीती भोसले व सर्व संचालक मंडळ व शेतकरी बांधव व व्यापारी बांधव व पत्रकार बांधव व सर्व उदगीरकरांच्या वतीने आज या ठिकाणी शुभमुहूर्तावर सुरुवात करण्यात आलेली आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या उदगीर तालुक्यातील कोणत्याही खरेदी विक्री केंद्रावर किंवा मोबाईलवरून ऑनलाईन जरी नोंदी केलेल्या असतील किंवा पुण्या सेंटरचं नाव जरी पडलेलं असेल तरीसुद्धा आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या सोमनाथपूरमध्ये असलेल्या खरेदी गोडाऊनला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनला आपण खरेदीसाठी माल इथे घेऊन येऊ शकता व आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खरेदी कशी होईल व शेतकऱ्यांना त्रास कसा होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या सोयीनुसार या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती आमची प्रयत्नशील राहणार आहे। मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा उद्देश कृषी उत्पन्न बाजार समितीने या पुढच्या काळामध्ये ठेवलेला आहे। अनेक वर्ष अनेक काळापासून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून खरेदी करत असताना झालेला त्रास असेल किंवा आर्थिक लूट असेल ती लूट थांबवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतलेला आहे। तरी पुनश्च एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला उत्पादित झालेला सर्व सोयाबीनचा माल या ठिकाणी घेऊन यावा व मोठ्या प्रमाणावर विक्री करून आम्हाला खरेदी करण्याची संधी द्यावी व शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती